त्यात शेतकऱ्यांनी धीर धरावा, शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत मिळणार। संकट मोठं पण सरकार कायम शेतकऱ्यांसोबत आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंनी हे विधान केलं। लोकशाही मराठीच्या पश्चिम महाराष्ट्र संवाद मधून त्यांनी आश्वासन दिलं, राजकारण करू नका। दत्तात्रय भरणे यांनी विरोधकांना सल्ला दिलेला आहे। मी शासनाच्या वतीने माझ्या शेतकरी बांधवांना एवढंच आश्वासित करतो की शेवटी ही वेळ अडचणीची आहे, संकटाची आहे। शेवटी अडचणीची आहे, संकटाच्या वेळेत राज्य सरकार आपल्या बरोबर आहे। त्यामुळे धीर सगळ्यांनी धरला पाहिजे। आपल्याला परिस्थितीला सामोरं जावंच लागेल। आणि संकट काय, हे कुणी पाडलेलं संकट नाही, शेवटी नैसर्गिक संकट आहे। आणि या नैसर्गिक संकटाच्या बाबतीमध्ये आपल्याला सगळ्याला तिथं एक करून आपल्याला मात करून आपल्याला उभं राहावं लागेल। आणि राज्य सरकार म्हणून आम्ही सगळेच शेवटी शेतकऱ्यांबरोबर आहे। शेवटी शेतकऱ्यांचं दुःख काय, शेतकऱ्याच्या अडचणी काय आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न काय आहेत। आम्ही पण कुठून शहरात आलेलो नाही, आम्ही पण आमच्या पण घरामध्ये शेती, आम्ही पण शेतकऱ्याची मुलंच आहोत। त्यामुळे शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे जास्तीत जास्त कशी मदत होईल आणि माझ्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त सहकार्य होईल, ही आमची भूमिका राहणार आहे। शेवटी मला विरोधकांना सुद्धा या निमित्तानं विनंती करायची, ही निवडणूक ही वेळ आहे, ही वेळ राजकारण करायची नाही। ही वेळ जो माझा शेतकरी आहे की ज्या शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेलं पीक आज त्याचा चक्काचूर झालेला आहे, त्या पिकावरती माझ्या त्या शेतकऱ्याने अनेक स्वप्न स्वतःच्या कुटुंबाच्या साठी असेल किंवा स्वतःसाठी रंगवलेले आहेत। पण त्याचा निश्चित प्रकारे त्यामध्ये त्याला तो आज ते स्वप्न ती पूर्ण होऊ शकणार नाहीत। त्यामुळे ह्या बाबतीमध्ये मी एवढंच सगळ्यांना सांगेल की वेळ शेतकऱ्याला आधार देण्याची आहे, शेतकऱ्याला उभा करण्याची आहे। यामध्ये कुणीच राजकारण न आणता शेवटी आपण सगळ्यांनी शेतकऱ्याला सपोर्ट केला पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।